आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली आहे आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लहानपणी आपण खूपदा मित्राच्या घरी खेळायला जातो. खेळून खेळून इतके दमतो की तिथे आपल्याला परत भूक लागते. मग त्याची आई आपल्याला जेवायला वाढते. असं कधी झालंय? म्हणजे घर मित्राचं जेवणही त्याच्याच घरी पण आपण करतो आणि त्याची आई आपल्याला प्रेमाने वाढते. किती मजा येते ना. पण खूपदा असं होतं की तीच मुलं जेव्हा मोठी होतात त्यांचे मित्रही घरी येणं बंद होतं. मग ती मुलं परदेशात जातात. मग मित्र येणार कुठून? आपलं ठीक आहे पण त्या आईला खूप बोर होतं. तिला तिच्या मुलांची तर आठवण येतेच पण त्याच्या येणाऱ्या मित्रांची आठवण येते. जाऊयात नाशिक मधल्या अशाच एक आईच्या घरी जिची मुलं परदेशात असतात. हक्काने तिला सांगूयात की आई मला भूक लागली आणि पाहूयात आजचा हा भाग. वेलकम वेलकम. थँक्यू. अरे वा बसा बसा. अरे वा सरबत. हो थँक्यू. बस घेतो मी घेणार. पण आधी आपण गप्पा मारूयात. सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता? गेली 50 वर्ष मी नाशकामध्ये आहे. बरं. आणि हे घर? हे घर आम्ही 1991 साली बांधलं. बरं. आणि इथे आम्ही राहायला आलो. आधी आम्ही राका कॉलनीमध्ये राहत होतो. बरं. त्याच्या आधी आम्ही रविवार पेठेमध्ये राहतो. बरं. असा हा आमचा प्रवास नाशिकमध्ये तिसऱ्या ठिकाणी आलेलो. बरं. आता आई मला तू सांग मला भावंड किती आहेत? 3 भाऊ आहेत. बरं. मोठा अभय, 2 नंबरचा आनंद आणि तिसरा अमोल. तिन्ही भावंड म्हणजे भाऊ आहेत मला? बहीण नाही. नाहीये. आणि अभय दादा तिकडे काय करतो? अभय तो मॅनेजर आहे. बरं. एक खाजगी कंपनीमध्ये. आणि बाकीचे 2 दादा? आनंद पुण्याला आहे बँकेमध्ये. बरं. आणि अमोल कनेक्टिकटला आहे कंपनीमध्ये. पण आता म्हणजे तसं माहितीच असतं आई बाबांना की शिक्षणासाठी मुलं परगावी परदेशात जाणार. बरोबर. पण असा एखादा क्षण की ज्यावेळी तुला किंवा बाबांना असं डेस्परेटली वाटलं की तिघांनीही आत्ता इथे असायला हवं होतं, असं कधी घडलंय? हो असं वाटलं. ज्या वेळेला काही यांना बरं नव्हतं मध्ये त्यावेळेला मला असं यांची अँजिओप्लास्टी झाली. बरं. त्यावेळेला मला तिघही ह्या मिनिटाला माझ्या जवळ पाहिजे होते असं वाटलं. ते आले पण जरा वेळ त्यात झाला. बरं. हरकत नाही. पण आणि सुखाचे प्रसंग तर खूप असतात. त्यातही मुलं असावी असं सारखं वाटतं. परंतु आम्ही मनाने असं घेतलं आहे की मुलांची प्रगती होते ना ते खूप सेटल आहेत ना त्यांच्या पंखात बळ आलंय ना मग आम्ही इथून त्यांची उड्डाण पाहायला आम्ही खुश आहोत. क्या बात आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या आनंदात खरा आनंद आम्हाला मिळतो. जसं तर घर आकाशात असते परंतु तिचं लक्ष तिच्या पिलाकडे असतं. बरोबर. तसं आम्ही जरी अमेरिकेत असले तरी आमचं लक्ष त्यांच्याकडे आहे आणि त्यांचंही लक्ष आमच्याकडे आहे. क्या बात आहे. आणि तसं आता जग खूप जवळ आले असं आपण म्हणतो. आणि आम्ही रोज फोनवर बोलतो. बरोबर. बरं त्यांच्या खाण्याच्या आवडी काय आहेत तिघांच्याही? अभयला जास्त सात्विक खायला आवडतं. बरं. म्हणजे दूध तूप वगैरे असं. आणि आनंदला चटपटीत आवडतं. बरं. आणि अमोल जरा असं तो जरा जॉली आहे. बरं. म्हणजे त्याला सगळे फूड्स खायला आवडतं. बरं. म्हणजे अमेरिकन अरेबियन भारतीय महाराष्ट्रीयन सगळंच. बरं. अशी एखादी आठवण तिघांनी एखाद्या पदार्थासाठी भांडणं केली आहेत किंवा काही झालं की मला हे हवंय आईनी केलेलं मला ते हवंच असं काही झालंय? पावभाजी. पावभाजी? हो तिघांना आवडते? तिघांना खूप आवडतं. बरं. पण पावभाजी केली की ती केव्हा संपेल कळत नाही तिघांच्यामध्ये. मग ह्यांच्यापर्यंत येते की नाही का तिघांमध्ये संपते? त्यांना विशेष आवडतच नाही पावभाजी. विषय संपला. पाणीपुरी. मोठ्या मुलाची मी आठवण सांगतो. त्याला पेढे खूप आवडतात. पेढे? बरं. तर एकदा आम्ही दुकानात गेलो होतो. आम्ही पेढे विकत घेतले. त्याला म्हणलं किती विकत घेऊ? तो म्हणला बाबा दुकानच विकत घ्या. वा वा. त्याला फार आवडतात पेढे. बरं बरं. म्हणजे त्याला बाबा हलवाई असं काहीतरी एक दुकान. बरं बरं. अजूनही त्याला पेढे फार आवडतात. खूप आवडतात. क्या बात आहे. बरं. आता मला सांग ही झाली
दादाची आवड, पण तुझी आवडीचा एक पदार्थ आम्हाला माहित होता जो आम्ही आणण्याचा एक अरे प्रयत्न वा. केलाय छोटा. तर बघ तुला तो आवडतोय का आणि खरंच तुझ्या बघूया आवडीचा आहे काय आहे. जड लागतोय डबा. वाव, काय? गुलाबजाम आवडतात ना? मला खूप आवडतं. चला मग आता वेळ न घालवता पटकन एक गुलाबजाम खा. मी आधी खाते, पण हे तू पण घे. मी तर खाणारच आहे, म्हणजे मी खवय्याच आहे. घ्या. वा वा. बरं ही झाली आता तुझी आवड, तुला गुलाबजाम वगैरे आवडतं. हो. पण तुला स्वयंपाक करण्यामध्ये काय आवडतं सगळ्यात जास्त? मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही, परंतु करावा लागतो. बरं आता तू स्वतःच म्हणालीस की तुला तसा स्वयंपाक करायला फार आवडत नाही, पण आज तुला असं म्हणून अजिबात चालणार नाही, कारण आई मला भूक लागली असं म्हणत मी मुद्दाम तुझ्या घरी आलोय. नाही, जरूर स्वयंपाक करून तुला खाली जेवायला. हा म्हणजे चांगले पदार्थ आमच्या ओके, ओके. प्रेक्षकांना नवीन शिकायला येतात मिळाले. सगळे. हा पण आवडत नाहीत हा, मुलांच्या जास्त वेळ अभ्यासात. त्यात द्यावासा वाटत नाही. चला मग आता आपण फार वेळ न घालवता पटकन जाऊयात किचनकडे. ओके, चला. चला. आई आज आम्हाला जो तू पहिला पदार्थ करून दाखवणार आहेस हा, हा. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे तळलेल्या लसणाची चटणी. तळलेल्या लसणाची चटणी. कुठून शिकलीस तू हा पदार्थ? हा मी आईकडनं शिकले. खानदेशी पदार्थ आहे. खानदेशी पदार्थ आहे, माझ्या लक्षात आलंच, कारण तिखट आहे, लसूण आहे, हो. सगळं खमंग आहे, म्हणजे खमंग खानदेशी. एकदम आणि टिकाऊ आहे. टिकाऊ आहे हो, म्हणजे म्हणजे 8 ते 10 दिवस ही चटणी अगदी छान राहते. अरे वा. तिन्ही मुलांना आवडते. आनंदला आवडते. चला मग आता खानदेशी ही जी लसणाची चटणी हो. आहे तळलेल्या हो. लसणाची, त्यासाठी काय साहित्य लागतं मला सांग. दाण्याचं कूट, जिरे, लसूण, लाल तिखट आणि मीठ. आई लसणाची तळलेल्या लसणाची चटणी तू आम्हाला दाखवणार आहेस. हो. त्याचं साहित्यही सांगितलंस. हो. पण मला ना जरा ही चटणी आपली ती शेंगादाण्याची चटणी असते ना की ज्याच्यामध्ये जिरं पण असतं बघ, हो, हो, हो. कधी कधी आपण लसण पण घालतो, तशी वाटते. तर तशी आहे काही? नाही, ही तळलेली म्हणजे आपल्याला ऍक्च्युली तेलामध्ये लसूण तळून घ्यायचा आहे. बरं आधी आपण बाउलमध्ये दाण्याचं कूट आणि मिक्स करून घेऊ. बरं, म्हणजे हे आता थोडक्यात आपल्याला कृतीकडे जायचं. हो, कृतीकडे बरं, आधी जाऊ. काय करूया मग? आधी दाण्याचं कूट. बरं मी देऊ? हो, सगळं चालेल. लागेल ना? हो, तेवढं हवंच. बरं ठीक आहे. दाण्याचं कूट. आता लाल तिखट. लाल तिखट हे आपल्याला जसं आवडतं तसं. हे असं जरा वर राहील असंच घालायचं, कारण आपल्याला त्याच्यावर तेल घालायचंय आणि ते तिखट तळलं गेलं पाहिजे. म्हणजे तिखट असं घालताना वर घालायचं. म्हणजे ही चटणी करतानाची घ्यावयाची ही सगळ्यात महत्वाची काळजी असं मला हो, हो, वाटतं. हो. बरोबर ना? हो. तिखट आधीच मिक्स करू नका, ते जरा वर घाला. आता मीठ. मीठ. आता काय? आता फोडणी करायची आपल्याला. बरं. लसूण तळून याच्यावर घालायचं आहे. चला मग आपण त्यासाठी आता गॅस फोडणीची लागेल. तयारी करायची. हो, बरोबर. हो. फोडणी करूया. आता आपल्याला फोडणी करायची. हो, आता फोडणी करायची. बरं, गॅस लावलेला आपण. आता काय करूया? आधी त्यासाठी तेल हवं. तेल पहिल्यांदा. बरं किती घालायचं मला सांग. घाल ना. याला तेल जरा जास्त लागतं. बरं. आता हे तेल तापलं की त्यात जिरे घालायचे. पुरे. इतके पुरे? हो, खूप झाले. आता हे जे तळले गेले की मग तो लसूण आपल्याला याच्यात घालायचा आहे. आता तडतडायला लागले. बरं. आता लसूण घाल. आता लसूण घालूया. लसूण किती घालायचं आहे? पूर्ण. पूर्ण घालायचं आहे. पुरे? हो. मला तो चमचा देतोस? हो. याचा सुगंध असा येतो तळणीचा, मसाला लसणाचा. बरं झालंय ते तांबूस. हो. आता गॅस ऑफ करायचा. बरं. आणि याच्यात एक घालायचं. सेकंद थांबायचं की हे गरम आहे तोपर्यंत तेल अजून तापेल चांगलं. बरं हा बरं. हा. म्हणजे हा लसूण हे बघ कसा कुरकुरीत झाला. आता हे हे याच्यावरती तू ओत. घालायचं. हा. बरं ठीक आहे. घालूया? हो. तिखटावर आलं पाहिजे फोडणी जास्त, तिखटावर. म्हणजे ते तळलं जातं. बरं हा. बरं. आता चमच्याने कालवायचं. चमच्यानी कालवायचं. मी कालू? हो जरूर. ही चटणी तिघांपैकी कोणाला सगळ्यात जास्त आवडते? आनंदला. आनंदा झाला. आनंदला खूप आवडतं. मग ही चटणी आता तयार आहे का? हो, एकदम तयार. खूप छान झाली होती. फॅन्टॅस्टिक झाली. त्याचा वास पण खूप छान होतोय. म्हणजे तळलेल्या लसणाची दाण्याचं कूट घालून केलेली चटणी आपल्याकडे तयार आहे. अगदी अगदी. पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. लसूण चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाण्याचं कूट, जिरं, लसूण, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये शेंगदाण्याचं कूट, तिखट आणि मीठ हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि लसूण तळून घ्यावा. शेंगदाण्याच्या कुटाच्या मिश्रणामध्ये तळलेलं जिरं आणि लसूण घालून एकजीव करून चटणी तयार करावी. खमंग खानदेशी चटणी नंतर आता दुसरा पदार्थ आम्हाला तू काय दाखवणार आहेस? हळदीचे वडे. हळदीचे वडे. आणि एवढे तमाम त्याच्यासाठी साहित्य? हो. का बरं एवढं साहित्य काय आहे याच्यात? कारण हे सगळं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या शरीराला अतिशय पोषक आहे.
म्हणजे सगळे म्हणजे प्रकारचे मुलं, लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळे खाऊ शकतील असा सुंदर पदार्थ तो आहे. आणि हा पदार्थ मग तू आता स्वतः तयार केलेला आहे? हो हो. चला मीच माहितीसाठी साहित्य काय लागतं ते आम्हाला सांगा. कोबीची पानं, मैदा, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, किसलेली आंबे हळद, किसलेली ओली हळद, हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट, किसलेलं नारळ, फरसबी, तांदूळाचं पीठ, कोथिंबीर, साखर, आलं, गवती चहा, कढीपत्ता क्रश केलेला, लिंबाचा रस आणि मीठ. हळदीच्या वड्यांसाठी लागणारं साहित्य आता मला तू सांगितलंस. हो. बरं मला एक तुला विचारायचंय, ह्यात आंबे हळद आहे आणि साधी हळद पण आहे. हो. काय फरक असतो तसा? साधी हळद ही वाळवून आपण जी पूड करतो हळदीची रोज स्वयंपाकात वापरतो ती आहे. बरं. आणि आंबी हळद ही औषधी आहे. औषधी आहे. हा, म्हणजे रक्त जर साकळलं असेल तर ते त्याच्यावर लावली की रक्त फाकतं अच्छा. आणि सूज कमी होते, अशी औषधी आहे ती. नाही बरं, अजून एक मला प्रश्न पडलाय की ह्याच्यात एवढं सगळं साहित्य आहे, हा हा. बीट आहे, गाजर आहे, म्हणजे पत्ताकोबी पण आहे, पण मग याला हळदीचेच वडे का म्हणायचं? मग मी बीटाचे वडे म्हणेन, मी गाजराचे वडे म्हणेन, बरोबर आहे की नाही? नाही, बरोबर आहे, परंतु ह्या सगळ्यांचं जर जीवनसत्व काढलं तर याच्यापेक्षा हळदीचं जीवनसत्व जास्त आहे, म्हणून हळदीचे वडे. काय उत्तम लॉजिक आहे. आंबे हळदीचं म्हणजे हळदीचं महत्व जास्त म्हणून हळदीचे वडे. हो. क्या बात आहे. चला आता आपण कृतीकडे वळूयात. हो. आधी काय करायचं? आधी हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय. तर प्रथम घ्या गाजराचं मी किस. तुला मदत करतो. हो. गाजराचा किस किती? हो, तो पूर्ण. नंतर बिटाचा किस, त्यानंतर खोबऱ्याचा किस, साधी हळद. साधी हळद. आता आंबे हळद, फरसबी पूर्ण, फरसबी, गवती चहा, कढीपत्ता क्रश केलेला, आलं घालायचं. आलं. आता आपण इथे मिरची वापरलेली नाही, आल्याचा तिखटपणा याला पुरेसा आहे. निम्मेच्या वर आणि घालणार. आल्याने ऍसिडिटी पण कमी होते. हो हो, पचन आल्याचं. नंतर कोथिंबीर पूर्ण. कोथिंबीर बर सगळी लागेल. हो हो, अगदी हिरवा आहे हा पदार्थ सगळा. हो अगदी. आणि आता आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट आहे हा, ती 2 चमचे. आलं लसूण आणि कोथिंबीरची कोथिंबीर. आता कोथिंबीर म्हणजे मी पानं घेतले नाहीत, तर कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात वाटणामध्ये, कारण पानापेक्षा काडीमध्ये जास्त सत्व आहे आणि त्यामुळे तो घेतला. आता मीठ पुरे. हा, आणि लिंबाचा रस 1 चमचा. बर. आणि थोडी चवीला साखर. वा. चला आता काय करायचं? आता मिक्स करायचं. मिक्स करायचं. मग ते हाताने करायचं? हाताने केलं तर उत्तमच आहे. बरं, मग हातानेच करूया. आता हे सलाड तयार झालं. आता आपल्याला पारी तयार करायची, म्हणजे मैद्याची पारी तयार करायची. सलाड आपलं मिश्रण तयार आहे ना? हो हो. चला मग आपण आता मैद्याची पारी तयार करून घेऊ. सलाडचं मिश्रण तयार करून घेतलं. आता आपल्याला पारी करायची. हो. काय करायचं? आधी तांदूळाचं पीठ. तांदूळाचं पीठ. हा, हे तांदूळाचं पीठ. बरं. मैदा 6 चमचे घ्यायचा, मीठ आणि तेल. आता हे आधी हाताने मिक्स करायचं आणि लागेल तेवढंच पाणी घालायचं. तेल का आधी जास्त घालायचं, तर ती पारी कुरकुरीत आली पाहिजे. पण तुझ्या मिस्टरांना म्हणजे बाबांना काय आवडतं, त्यांच्या आवडीचं तू काही सांगत नाही मला. घालतो पाणी, मी घालते, कारण पाण्याचं असं मोजून प्रमाण नाहीये ना, त्याला हवं लागेल गरजेपुरतं. हा. तर याच्यात 2 पद्धती, मी तुझं उत्तर देते बाबांच्या बाबतीत. याच्या 2 पद्धती भिजवण्याच्या आहे. आधी पाणी घ्यायचं, तेल मीठ घालायचं आणि मग त्यात पिठं घालून मिक्स करायचं. आणि एक ही अशी पद्धत आहे की आधी पिठं घ्यायचे आणि मग पाणी घालायचं. मग आपण ह्या पद्धतीने का केलं? ही सगळ्यांना जास्त माहिती आहे म्हणून. बरं, पण तशी पद्धत आहे पारी ती आहे, पण त्याला पाण्याचा अंदाज परफेक्ट लागतो. बरं. पहिल्या पद्धतीला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर. हा, बाबांना जास्त गोड आवडतं आणि रसिक आहेत खाण्याच्या बाबतीत, पण पदार्थ चांगला व्हावा एवढीच त्यांची अपेक्षा असते. तो कुठला का असेल. हो, कुठला. वरण भात केला तरी चांगला व्हावा, पण अगदी टेस्टी हवा. बरं. आपल्याकडे आता सारण तयार आहे आणि मैद्याची पारी पण आपण तयार करून घेतली. आता हे याच्यात भरायचंय. हो. मग या कोबीच्या पानांचं काय काम आहे? हो, ते हे जर डायरेक्ट याच्यात भरलं तर ही पोळी भिजून जाईल. बरं. म्हणून कोबीचं पान खाली घालायचं, म्हणजे पोळी भिजत नाही आणि तळताना ती तसंच आकारात राहते. परंतु हे लाटून घ्यावं लागेल, कारण याचे जे शिरा आहेत ना ह्या वळत नाहीत, म्हणून थोडंसं लाटून घेऊया. तर अलगदपणे हे असं लाटून घ्यायचं. अजून एक हवं. बरं.
म्हणून याच्यामध्ये कोबी चिरून घातला आणि पानं घातली आहेत. बर बर ठीक. आता आपण सारण ह्या पानात भरूया. बर. मग एक पान ठेवायचं, त्याच्यावर सारण घालायचं. आता कसं की पोळी भिजणार नाही, परंतु आपण ही अशी दाबून घ्यायची, याला वळवायचं. आणि ह्या दोन्ही कडा दाबून घ्यायच्या. आणि हे दाबताना थोडंसं पिठाचं एक चिमूट लावली सुटू नये म्हणून, की सुटू नये म्हणून. बर. आणि अशा पद्धतीने आणि जरासं दाबून घ्यायचं, म्हणजे ते एकमेकाला चिकटतात. आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचे. हळदीचे कबाब आता अंतिम टप्प्यात आहेत. हो, आता आपल्याला फक्त तळून घ्यायचं. आता तळून तेल गरम झालंय? हो, तेल गरम झालंय. बर. आता आपण तळून घेऊयात. हळदीचे कबाब तयार तळून होत आहेत. तुम्ही पटकन येऊन द्या साहित्य आणि कृती. हळदीचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोबीची पानं, मैदा, गाजर, ओली हळद, आंबे हळद, बीटाचा किस, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, फरसबी, कढीपत्ता, गवती चहा, आलं, मीठ, साखर आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गाजराचा किस घेऊन त्यामध्ये बीटाचा किस, खोबऱ्याचा किस, हळद, आंबे हळद, फरसबी, गवती चहा, कढीपत्ता, कोथिंबीरीचे देठ, आलं लसूण मिरची पेस्ट, आलं, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालून सारण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये 6 चमचे मैदा, मीठ, तेल आणि पाणी घालून पारीसाठीचं पीठ भिजवून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी करून घ्यावी. लाटण्याने कोबीची पानं लाटून घ्यावी. एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि मैद्याची पारी ठेवून त्यावर कोबीची पानं ठेवावीत. त्यामध्ये तयार केलेलं सारण घालून रोल करून घ्यावा. या रोलच्या दोन्ही कडा पीठ लावून बंद करून घ्याव्यात. हा रोल कापून त्याचे वडे डीप फ्राय करून घ्यावेत. आपला हा पुढचा पदार्थ काय? हा चिली मिली कबाब. चिली मिली कबाब. ये रेसिपी कहाँ से मिली? ती अशीच मी बनवली आहे आणि नाव पण असं मजेशीरच मीच दिलंय. मजेशीर नाव आहे. हो, चिली मिली कबाब. चिली म्हणजे ते तिखट आहे आणि ती मिसळली आहे म्हणून मग तो शब्द मी देऊन टाकला त्याला, मिली. वा, हमारे नसीब से रेसिपी मेरे के नसीब को मिली. छान आहे. पण काय आता ह्याच्यासाठी काय साहित्य लागतं? याचं वेगळं साहित्य म्हणजे हे ओल्या मकाईच्या दाण्यांची भरड, डाळीचं पीठ, तांदूळाचं पीठ, कांदा किसलेला, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, क्रश केलेला कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ. चिली मिली कबाबची आता आपण कृती करूया. हो. काय पहिल्यांदा करायचं? प्रथम आपण हे वाटलेले मकईचे बाउलमध्ये घ्यायचंय. याच्यामध्ये कांदा घालायचा, कोथिंबीर, कढीपत्ता क्रश केलेला, नंतर ते चटणी, आलं लसूण हिरवी मिरची, मीठ 1 चमचा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस. पचनासाठी जास्त पुरे पुरे हो, कारण मक्याचं कणीस थोडं पचायला जड असतं. बरोबर ना? आता तांदूळाची पिठी. तांदूळाची पिठी ही किती लागणार आहे? ती 2 चमचे. मी घालू? हो, घाल. पुरे? हो, पुरे. आणि आता याचा अंदाज घेऊन हे डाळीचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. अंदाज म्हणजे कसा? आता म्हणजे हे घट्ट व्हायला पाहिजे ना. बरं. व्हायला किती पीठ लागतं त्याप्रमाणे थोडं थोडं घालत जायचं. बरं. किती घालायचे? घाल ना, म्हणजे अंदाज बघूयात. हे 2-3 चमचे घाल आधी. पुरे? पुरे. ह्याला पाण्याची गरज नाही लागत? नाही. हे कालवून झालेलं आहे. बरं. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला टिक्की करून तळायची. टिक्की करून तळायचं. मग कबाब तयार. चिली मिली कबाबचं मिश्रण तळण्यासाठी तयार आहे. अगदी. आता आपल्याला पटकन फार वेळ घालवता ते तळून घेऊयात. हो हो. म्हणजे कसं भूक लागलेली आहे. काय आता करायचंय? हे जवळ घेऊया. घ्या. आणि हाताला खूप लागू नये म्हणून थोडं तेल लावायचं. 2 बोट उगीच. आणि हा कबाब आपल्याला करून घ्यायचा गोल करून. बरं, आता मला तो एक करून दे. मी तिकडे तळतो. चालेल ना? हो हो. भरपूर कबाब कर, म्हणजे आपल्याला कसं पोटभर झालं पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे आमच्या प्रेक्षकांची साहित्य आणि कृती तोपर्यंत लिहून अगदी होईल ना? चला मग तुम्ही पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. चिली मिली कबाब. चिली मिली कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या मक्याच्या दाण्यांची भरड, बेसन, कांद्याचा किस, चिरलेला कांदा, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट,
लिंबाचा रस, वाटलेला कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मक्याची भरड घेऊन त्यामध्ये कांद्याचा किस, कोथिंबीर, वाटलेला कढीपत्ता, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, तांदळाचं पीठ आणि बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कबाब बनवून ते तेलामध्ये तळून घ्यावे. आई, आज आम्ही तुझ्या घरी आलो हो. आणि तू हक्काने आम्हाला छान 3 रेसिपीज करून दाखवल्यास, बहारदार खमंग अशा. अरे म्हणून झी मराठीकडनं तुला ही प्रेमाची भेट असतो. थँक्यू. आणि तिन्ही दादांना मी सांगेन. बरं, आता जर हे 3 दादा पाहत असतील तुला हा, आणि एक पदार्थ तू मला असा खाऊ घातला जो त्यांनी आजपर्यंत कधी खाल्ला नाही, बरोबर. तर तू त्यांना काय सांगशील? हजीर तो वजीर हजीर तो वजीर असं सांगेल. असं कारण सांगेल. तू आधी आलास म्हणून तू खाल्ला, नंतर ते खातील. नंतर ते खातील. पण आता पटकन हाजीर व्हा आणि तुम्ही वजीर व्हा. आज मी झालो. चला, मग आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. आई, मला भूक लागली असं मी तुला म्हणालो होतो, नक्की. पण अशी पहिलीच आई मी आज पाहिली जी म्हणाली मला स्वयंपाक करायलाच आवडत नाही असं म्हणाली होतीस तू. हो, हो. पण तरीही एवढ्या छान रेसिपीज तू आमच्या प्रेक्षकांना करून दाखवल्यास. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतात. तुम्ही लोक सगळे आलात, आमच्या रघुनंदनमध्ये आलात आणि रेसिपी करून घेतल्या आमच्याकडनं. याबद्दल सगळ्या टीमचे आम्ही खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच. आणि आम्हाला खूप आनंद होतो तुमच्या घरी येऊन असं हक्काने हे सगळं करून खायला. आम्हालाच खूप बरं वाटतं. आम्हाला खूप छान. खूपच. चला, मग आता हे छान छान जे वाटणं आहे ते आम्ही तुमच्याही बाबतीत घडवू शकतो. ह्या रेसिपीज ट्राय करा, मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. आई, आता मला भूक लागली. चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी. आई, जो तू आम्हाला आज पहिला पदार्थ करून दाखवणार आहेस त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे सोया लॉलीपॉप. आता दुसरी रेसिपी काय? दुसरी रेसिपी आहे केळ अंजीर टिक्की.